वरोणी तालुक्यातले डोंगरेवाडी येथील गणेश डोंगरे याचा जो अपघात मृत्यू झाला आहे हा कारखान्याच्या निष्काळजीपणामुळे। जर टोल पाहिले आपण सगळ्या देशामध्ये तर प्रत्येक टोलवर आताच कृष्णाजींनी सांगितल्याप्रमाणे की एक ॲम्ब्युलन्स असते, तिथे एक JCB असते आणि तिथे एक मेडिकलचं पथक असतं। पण हे तो कारखान्यावर हजारो मजूर आहेत ना, कधी काय घटना होईल इमर्जन्सीमध्ये, तिथे एक डॉक्टर नसावं, तिथं JCB नसावी, तिथं ॲम्ब्युलन्स नसावं, तिथं कारखान्याचं वाहन नसावं त्या पेशंटला नेण्यासाठी। म्हणजे इतकी दुर्दैवी घटना होऊन सुद्धा कर्मचारी पाहतात परंतु हात लावित नाहीत। हे कुठला कारखाना आहे? महाराष्ट्रातला पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आपण, आणि तो इतक्या राक्षसी वृत्तीनं जर हे कर्मचारी वागत असतील तर किती भयावह परिस्थिती आहे, अत्यंत वाईट। शासनाने आपले जे शासनाचे प्रमुख आहेत आदरणीय फडणवीस साहेब यांनी 5 लाख मदत केली परवा जाहीर। आत्ताच कामगाराचे नेते कृष्णाजी तिडके हे ताईच्या माध्यमातून त्यांच्याकडून जी पाठवलेली मदत होती ताईनं ती सुद्धा मदत त्यांनी दिलेली आहे। बऱ्याच लोकांना आपापल्या कुवतीप्रमाणे जसं जमल तसं त्या प्रमाणात येऊन भेट घेऊन मदत करतातच। आत्ताच तहसीलदार साहेबाला सुद्धा बोलू, शासकीय मदत अजून नाही, 6 दिवस झाले। आम्ही तहसीलदार साहेबाला बोललो, ते म्हणले पंचनामा आला नाही, ते पोलीस पंचनामाच नाही, मेडिकलचं त्यांचं PM रिपोर्टच नाही। म्हणजे ही अमेरिकेत 2 मिनिटात घडलेली घटना भारतामध्ये पेपरसह येते आणि प्रशासन करतं काय? आपल्या मराठवाड्यातलीच घटना आहे ना, आणि ह्याला अजून पेपर उपलब्ध नाहीत। परवा आमदार साहेब इथं येऊन गेले, त्यांनी सूचना केली की आता लवकर द्या ना मदत, तरी अजून मदत नाही। म्हणजे किती जसं कारखान्याची पद्धत तसंच आपलं तालुका प्रशासन चालायला असं म्हणावं लागेल। म्हणजे तिथल्या कर्मचाऱ्यात खाजगीमधल्या आणि सरकारी कर्मचाऱ्यात फरकच नाही, अशी दुर्दैवी अवस्था आहे। ही चुकीची पद्धत आहे। लवकरात लवकर ह्या एवढं आसमानी संकट कोसळलं त्या घरावर की त्यांना शासनाने प्रशासनाने मदत करावं, जनता तर आपल्या परीने मदत